नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। वैष्णवी हगवणे प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे। या प्रकरणात पुणे कोर्टाने बावधन पोलिसांना तंबी दिली आहे। राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे या आरोपींना फरार झाल्यानंतर त्यांना मदत करणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली होती। यावरून कोर्टाने पोलिसांना फटकार लगावली आहे। तुम्ही आरोपींना नोटीस पाठवू शकलं असता त्यांना अटक करण्याची गरज काय होती, असा सवाल करत कोर्टाने बावधन पोलिसांना फटकारलं आहे। बांगलादेशी आणि घुसखोर रोहिंग्यांकडून भाऊच्या धक्क्यावरील मच्छीमार बांधवांवर अरेरावी करण्यात आली। तेथील एका महिलेवर हात उगारण्यात आला। या विरोधात आवाज उठवण्याकरिता राज्याचे मत्स्य विकास मंत्री नितेश राणे यांनी आज भाऊच्या धक्क्याला भेट दिली। येथील कोळी बांधवांबरोबर त्यांनी चर्चा केली असून घुसखोरांना थेट इशारा दिलाय। 2020 मध्ये कोरोना व्हायरसच्या झालेल्या उद्रेकाने अख्खा जगातील जनजीवन विस्कळीत झाले होते। 70 लाखाहून जास्त लोकांना या आजारामुळे जीव गमवावा लागला होता। मात्र डॉक्टरांनी संसर्गाचा धोका पत्करूनही कोट्यवधी रुग्णांचा जीव वाचवला होता। मात्र याच डॉक्टरांच्या पेशाला काळीमा फासणारी एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे। महाराष्ट्रातील लातूर मधील 2 डॉक्टर मधील हे संभाषण धक्कादायक आहे। कोरोना रुग्णाला मारून टाक असे डॉक्टर कडून दुसऱ्या डॉक्टरला सांगितले जात आहे। पावसाळ्यापूर्वी शहरातील खोदकाम केलेले सर्व रस्ते 31 मे पूर्वी पूर्ववत करण्यात यावेत, अन्यथा संबंधित कंत्राटदारावर दंड ठोठावण्याचे तसेच फौजदारी कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांनी मंगळवारी दिले। परंतु शहरातील 4ही भागात रस्त्याचे मोठ्या प्रमाणात खोदकाम सुरू असून गेल्या अनेक महिन्यांपासून संथ गतीने सुरू असलेले हे काम येत्या 4 दिवसात कसे पूर्ण होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। अल्पवयीन मुलाने आईच्या मदतीने जन्मदाता बापाला संपवल्याचा प्रकार अकोल्यात उघडकीस आलाय। रमेश सातरोटे असं मृतकाचं नाव आहे। बापाची हत्या केल्यावर हा अपघात असल्याचा बनावही आई आणि मुलाने केला होता। मात्र पोलिसांच्या सतर्कतेने सत्य समोर आले आहे। राज्य परिवहन महामंडळाच्या माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित स्मार्ट एसटी बसगाड्यांची सेवा लवकरच उपलब्ध होणार आहे। या बसगाड्यांमध्ये मोबाईल जीपीएस ट्रॅकिंग प्रणाली, एलसीडी स्क्रीन आणि सार्वजनिक उद्घोषणा प्रणालीसह इतर अत्याधुनिक यंत्रणा असेल। चालकाने मद्यप्राशन करून बसगाडी चालवण्याचा प्रयत्न केल्यास किंवा चालकाला डुलकी लागली तरीही त्याची माहिती तात्काळ उपलब्ध होणार आहे। नागपूर विभागात शालार्थ आयडी व शिक्षक मान्यता घोटाळा राज्यात गाजत आहे। यात वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकाने शाळेला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वैयक्तिक मान्यता आदेश व शालार्थ आयडी मे महिन्याच्या नियमित वेतन देयकांसोबत पाठविण्याचे लेखी आदेश दिले आहे। अन्यथा मे 2025 या महिन्यांचे देखे स्वीकारले जाणार नाही, असे त्यात स्पष्ट नमूद केले आहे। घोटाळ्यात लिप्त असलेल्या मुख्याध्यापक, शिक्षक व संचालकांचे धाबे दणाणले आहे। भाजपचे आमदार परिणय फुके यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबियांविरुद्ध त्यांच्या भावाच्या पत्नीने प्रिया फुके यांनी गंभीर आरोप करत संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे। बुधवारी नागपूर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये प्रिया फुके यांनी आपली व्यथा मांडताना अनेक धक्कादायक बाबी समोर आणल्या। त्यांनी सांगितले की 2022 मध्ये पती संकेत फुके यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या आयुष्यात संघर्षाची मालिका सुरू झाली असून परिणय फुके व इतरांकडून मानसिक छळ केला जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी असलेल्या चौंडी येथील स्मृतीस्थळाच्या विकासासाठी 681 कोटी 32 लाखांचा खर्च केला जाणार आहे। या विकास आराखड्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नियोजन विभागाने प्रशासकीय मान्यता दिली आहे। या संदर्भात शासन निर्णयही आज जारी करण्यात आला आहे। या कामांची अंमलबजावणी अहिल्यानगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आली आहे। बीड जिल्ह्यातील 140 गावातील शेतकरी आक्रमक झाले आहेत। जायकवाडी धरणाचे पाणी शेतीला मिळावे या मागणीसाठी गेवराई तालुक्यातील तांदाडा येथे गेल्या 4 दिवसांपासून उपोषण सुरू आहे। उपोषणाकडे सरकार दुर्लक्ष करत असल्यानं शेतकऱ्यांनी महायुतीच्या जाहीरनाम्याची होळी केली। यावेळी आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी विमानतळ नको, पाणी द्या असा टाहू फोडल्याचं पाहायला मिळालं। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।